पश्चिम बंगालमध्ये आज 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय। आज दुपारी 3 वाजेपर्यंत जवळजवळ 78.68% मतदान झालेलं होतं। म्हणजे यावेळी मतदानाचा आकडा पुन्हा एकदा 90% किंवा अगदी 95%च्या आसपास जाऊ शकतो अशी शक्यता आहे। पण हे सगळं होत असताना पश्चिम बंगालमध्ये ज्या हिंसाचाराच्या आणि इतर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ज्या बातम्या येत आहेत त्या बघून अक्षरशः असं वाटतंय की खरंच पश्चिम बंगाल भारतात आहे का? कारण ज्या पद्धतीच्या बातम्या आहे, भलेही तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, पण इथं प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये घडतायत, या घडण्याला आपली मान्यता आहे का? कारण मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की शुवेंदू सरकार जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ते पोलिंग बूथला भेट द्यायसाठी गेलेले होते, त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांना मारहाण करून त्यांना हाकलून लावलं गेलं आणि त्यांना पळवून मारलं गेलं। आता तशी घटना भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत, ते कदाचित पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात पश्चिम बंगालचे, त्यांच्यासोबतही तसंच करण्याचा प्रयत्न टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला जेव्हा ते पोलिंग बूथला भेट द्यायला गेले। आता इथं प्रश्न असा पडतो की हा पक्ष देखील कुठला साधा छोटा मोठा पक्ष नाही, भारतीय जनता पक्ष या देशातल्या सत्तेत आहे, मोदी शहांचा पक्ष आहे। या पक्षाची जर ही अवस्था असेल तर सीपीआय सीपीएमच्या लोकांचं काय होत असेल, काँग्रेसच्या लोकांचं काय होत असेल, टीएमसीचे लोक या छोट्या मोठ्या पक्षांची अवस्था काय करत असतील, असा प्रश्न मला या निमित्तानं पडायला लागलाय। म्हणून असं वाटतं की नेमकी ही इलेक्शन कुठल्या पद्धतीने चालले, काय काय घटना झाल्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण एकूणच लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार पश्चिम बंगालमध्ये होतोय एवढं मान्य करायला हवं। काय काय घडले ते बघूया थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींच्या बरोबर डायरेक्ट समोरासमोर निवडणूक लढवत आहेत ते म्हणजे शुवेंदू अधिकारी। हे खरं तर अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार नसले तरीही ते मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस खूप आहेत आणि यांच्यामध्ये जी आता लढत होते ती भवानीपूर कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघामध्ये होते। जेव्हा भवानीपूरमधल्या आपल्या मतदारसंघातल्या पोलिंग बूथला भेट देण्यासाठी शुवेंदू अधिकारी गेले त्यावेळेला तिथं टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी एवढा राडा घातला, एवढा दंगा केला की फक्त ते त्यांना मारायचेच शिल्लक राहिले असं तिथले सगळे व्हिडिओज बघितल्यानंतर लक्षात येते। इतका भयंकर तो राडा होता। पण शुवेंदू अधिकारी यांचं लक चांगलं होतं की त्यांची अवस्था शुवेंदू सरकार यांच्यासारखी नव्हती, कारण यांच्याबरोबर पोलिसांचा फौजफाटा होता, सीआरपीएफचे जवान होते, इतर देखील त्यांची पर्सनल सिक्युरिटी होती। या सगळ्या लोकांनी त्यांना सही सलामत काढलं। पण त्याचबरोबर त्यांचे इतर कार्यकर्ते या सगळ्यामध्ये मग एकीकडून जय बांगलाच्या घोषणा येत होत्या, दुसऱ्या बाजूनं जय श्रीरामच्या घोषणा शुवेंदू अधिकारी देत होते। या सगळ्या गोंधळ कंटिन्युअसली जवळजवळ अर्धा तास त्या ठिकाणी चालू होता। आणि याच गोष्टी म्हणजे भवानीपूर असं नाही की अगदी कुठेतरी बंगालमधल्या छोटीशी एखादी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तर प्रत्यक्षात ही कलकत्ता या शहरामध्येच असणारं एक छोटंसं सबर्ब आहे आणि तिथली ही घटना आहे। तर बाकीच्या बंगालमध्ये काय अवस्था असेल याचा विचार करा, ती अवस्था मी तुम्हाला सांगणारच आहे। बंगालमध्ये विशेषतः आता ज्या भागांमध्ये आज मतदान होतंय या भागामध्ये हिंसाचार ही नेहमीची गोष्ट आहे, म्हणजे तिथं तो होतोच असं गॅरंटी पकडून चालायचं इतका मोठ्या प्रमाणावर होतो। तरीही यावर्षी इलेक्शन कमिशननं फक्त 2च टप्प्यात मतदान घेतले, मागच्या वेळेला 8 टप्प्यांमध्ये मतदान घेतलेलं होतं फक्त पश्चिम बंगालच्या विधानसभेसाठी। विचार करा, आपल्या महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये देखील एकाच दिवशी सगळीकडे मतदान होतं। पण आजची ही धक्कादायक गोष्ट घडलेली आहे ती तिथल्या फाल्टा नावाच्या मतदारसंघामध्ये। फाल्टा हा देखील या कलकत्त्यापासून जवळ असलेलाच मतदारसंघ आहे। हुगळी नदीच्या काठावर असलेलं डायमंड बाजार जो एरिया आहे, या डायमंड बाजारचे खासदार आहेत अभिषेक बॅनर्जी, जे ममता बॅनर्जींचे भाचे आहेत। यांच्या या खासदारकीच्या मतदारसंघामध्ये फाल्टा नावाचा विधानसभेचा मतदारसंघ येतो। तिथं असं घडलं की आणि या पद्धतीचा क्लेम बीजेपीनं केला आहे की तिथल्या बूथ नंबर 144 वर 170 वर आणि 189 वर या 3 ठिकाणी जेव्हा तिथले लोक मतदान करण्यासाठी गेले तेव्हा तिथं फक्त टीएमसीच्या समोरच बटन दाबायला जागा शिल्लक होती। त्याच्या खाली भारतीय जनता पक्ष सीपीएमची जिथं जागा होती त्याच्या जागेवरती सरळ त्यांची बटणं ब्लॉक करून टाकलेली होती, त्याच्यावरती एक टेप लावून टाकलेला होता। म्हणजे थोडक्यात काय, ही बटणं दाबायची नाही। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून देगबांशू पांडा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत टीएमसीचे जहांगीर खान यांचा इथं दबदबा आहे। हे इथले एक मोठे गुंड आहेत ज्याला बाहुबली वगैरे असं म्हणतात, अशा प्रकारचे एक तिथले नेते आहेत आणि त्यांचं टीएमसीमध्ये वजन आहे ते अभिषेक बॅनर्जी यांचे अतिशय जवळचे आहेत असंही समजतंय। त्यामुळं मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं होतं की अजय पाल शर्मा जे IPS म्हणून तिथं ऑब्झर्व्हर म्हणून आलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि जहांगीर खान यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती क्लॅशेस होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्याची काही सुरुवात देखील आपण बघितलेली होती, ज्याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे।
इलेक्शन कमिशन आता सध्या तिथं चौकशी करत आहे आणि इलेक्शन कमिशननं सांगितलंय की जर अशा गोष्टी खरोखर आढळल्या तर ज्या ज्या बूथवर हे सगळं घडलंय तिथं पुन्हा एकदा नव्यानं मतदान घेतलं जाऊ शकतं आणि पूर्ण जर वेळ पडली तर अख्ख्या मतदारसंघामध्येच परत एकदा मतदान घेतलं जाऊ शकतं असं देखील सांगितलंय। म्हणजे फक्त विचार करा की कुठल्याही कॅन्डिडेट भले तो अपक्ष असला तरी त्याचं नाव त्या EVM मशीनवर आहे पण त्याच्यासमोर बटन दाबायला जागा नसेल तर किती भयानक त्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे आणि तो प्रकार पश्चिम बंगालमध्ये आधी सहजपणे केला जातोय, तेही कलकत्त्यापासून जवळ असणाऱ्या फाल्टासारख्या मतदारसंघामध्ये केला जातोय। या गोष्टीचा विचार करा। म्हणजे अशी गोष्ट मी मागच्या 20-25 वर्षांमध्ये जेव्हापासून EVM प्रकार आलाय तेव्हापासून मी कधीही ऐकलेली देखील नाही। त्यामुळं ही गोष्ट संपूर्ण भारतासाठीच नवीन असणार आहे, ती पश्चिम बंगालमध्ये मात्र नेहमीची आहे असं देखील समजते। पश्चिम बंगालमध्ये ISF नावाचा आणखी एक पक्ष आहे, इंडियन सेक्युलर फ्रंट। या सेक्युलर फ्रंटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम कॅन्डिडेट आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील मुस्लिम आहेत। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये TMC ची मतं हा पक्ष खातो अशी भीती TMCला असते। त्यामुळे TMCचे कार्यकर्ते या ISFच्या कार्यकर्त्यांना मारतात आणि त्यांच्याबद्दलच्या हिंसाचाराच्या गोष्टी आज दिवसभरात भरपूर झालेल्या आहेत। त्याच्याबद्दल सांगण्यात देखील अर्थ नाही कारण त्यामध्ये काही वेगळं नाही। आता यामध्ये झालं असं की आज या ISFचा एक कॅन्डिडेट मतदान केंद्रावर भेट द्यायला गेला, त्याला आज TMCच्या कार्यकर्त्यांनी मारलं, जे मागच्या BJPच्या बाबतीत झालं तेच। आता दुसरी एक गोष्ट घडली ती म्हणजे या ISFचा एक उमेदवार तिथं एका पोलिंग बूथवर गेला आणि तिथं तो बघत होता की काय काय कशा पद्धतीने व्यवस्था लावलेली आहे। तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथं बसलेला जो त्याच्या पक्षाचा ISFचा जो पोलिंग एजंट आहे तो त्याच्या पक्षाचा नाहीच आहे, तो TMCचा आहे, पण तिथं बसताना तो ISFचा म्हणून बसलाय। त्याच्यामध्ये मग त्या दोघांची तिथं भांडणं झाली आणि तिथं त्याला लक्षात आलं की आपल्या पक्षाचा पोलिंग एजंट यांनी तिथं येऊनच दिलेलं नाही, तिथं TMCचाच कार्यकर्ता बसलाय ISFचा कार्यकर्ता म्हणून। इतकी भयानक परिस्थिती TMCनं बंगालमध्ये करून ठेवलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकशाहीची थट्टा या ठिकाणी चालली। याशिवाय हावरामध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या गोष्टी झाल्या आहेत। EVM मध्ये बिघाड झाला म्हणून लोकांनी एकमेकाला मारायला सुरुवात केली। या सगळ्या गोष्टी अगदी कॉमन आहेत, त्याच्याबद्दल जास्त बोलण्यात देखील अर्थ नाही। पण तरी देखील बंगालमध्ये भरपूर मतदान झालंय। मागच्या वेळेला देखील जवळजवळ 91.30% वगैरे मतदान झाले। यावेळी देखील 91%पेक्षा जास्तच मतदान होण्याची शक्यता आता सध्या तरी वाटते। आपल्याकडे महाराष्ट्रात आपण सहसा अशा गोष्टी ऐकलेल्या नसतात। आपल्याकडे जास्तीत जास्त काय होतं तर मतदान केंद्रांच्या बाहेर कार्यकर्त्यांचा राडा झाला, एकमेकांना मारामारी झाली, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात। अगदी 25-30 वर्षापूर्वी आम्ही थोड्याफार अशा गोष्टी ऐकलेल्या होत्या ज्यामध्ये बूथ कॅप्चर केला गेला आणि सगळे आपल्याच उमेदवाराला मतं दिली गेली, अशा देखील काही गोष्टी घडलेल्या होत्या। पण अशा प्रकारचा म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आपल्याकडे होत नाही। अगदी UP बिहारमध्ये देखील असं होत नाही। मागच्याच 2-3 महिन्यापूर्वी बिहारमध्ये निवडणुका झाल्या, त्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट कानावर देखील पडली नाही। मतदान अगदी व्यवस्थित शांततेत पार पडलेलं होतं। निकाल कसाही आणि काहीही लागला तरी मुद्दा हा आहे की निवडणुकीची ती प्रोसेस किती व्यवस्थित असते, कारण लोकशाही तिथंच असेल जेव्हा मतदान होतं न होतं ही नंतरची गोष्ट आहे, पण मतदान करणाऱ्या माणसाच्या मनात भीती असता कामा नये की मी मतदान केंद्रावरती जातोय आणि मी कुणाला मतदान करतोय हे जर तिथल्या लोकांना कळलं तर माझं भविष्यात काय होईल। आणि अशी भीती खालीच या पश्चिम बंगालमध्ये लोकांना मतदान करायला लागतंय। ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। याच्यामध्ये काय परिवर्तन होतोय, काय बदल होतोय ते आपल्याला 4 तारखेला समजेलच। या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पश्चिम बंगालमधल्या या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।